जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि मित्रांनो, जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. बघा, जे स्टार्टिंगला जे रो हाऊस बघितलं त्याचीच माहिती इथं द्यायला आलेलं आहे. आणि बरेचसे जे लोक आहे ते लोक रो हाऊस सर्च करत असाल तर हा 1 गुंठ्याचा रो हाऊस आहे. एक एक माहिती देणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट असणार आहे की थोडीशी लांब होऊ शकते माहिती, कारण की रेट पण तसा आहे ह्या रो हाऊसचा. बरेचसे लोकांना बजेटमधले घरं पाहिजे. कोण 10 लाखाचा बजेट बनवतो, कोण 20 लाखाचा, कोण 30 लाखाचा, कोण 40 लाखाचा. मला हे सांगा, पुण्यामध्ये ह्या बजेटचे रो हाऊस भेटतात. आता कोण कोण काय म्हणतो माहिती का, एने प्लॉटवर बांधलेले रो हाऊस 10 लाखाला द्या. हे कसं काय शक्य होऊ शकतो, तुम्ही सांगा मला. एने प्लॉटचा जो भाव असतो तो पार गगनावरती भिडलेला आहे. भिडलं का नाही तुम्ही मला हे सांगा, उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. आज ह्या रो हाऊस बद्दल मी इथं चर्चा करणार आहे ना, तो बजेटमधलाच आहे. एक एक डिटेल देणार आहे बघा. आणि तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. बघा, लोक काय करतात, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जुने व्हिडिओ त्यांना येतात, कारण की सर्च करत असतो आपण. एक एक प्रॉपर्टीच्या बद्दल माणूस काय करतो, एक एक डिटेल काढत बसतो. तिकडं टाकलं ना की रो हाऊस फॉर सेल तर लगेच बरेचसे व्हिडिओ दिसतात. पण ते व्हिडिओ जे असतात ते व्हायरल झालेले व्हिडिओ भेटतात. आणि ते व्हिडिओची डेट बघितली ना तर 2 वर्षाचं, 5 वर्षाचे असे जुने ते व्हिडिओ भेटतात. पण ते प्रॉपर्ट्या, ते व्हिडिओ बघण्यामध्ये काही अर्थ नाही राव. बघा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ना, तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि जाऊन तुम्ही ती प्रॉपर्टी डायरेक्ट जसं अपलोड होती तर दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही बघणार. मित्रांनो, एक अजून एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो की यार, हे लोक खरंच त्या रेटमध्ये देणार का? मित्रांनो, माझा हा जो चॅनल आहे ना, गेल्या 5 वर्षापासून चॅनल आहे हे. आणि इथं जी काय माहिती देतो ना, खरीच माहिती देत असतो मी. आता मेन इम्पॉर्टंट काय माहिती का, मेन इम्पॉर्टंट आपल्याला बघा दिसतात लोकांचे टायटल, ते नंबर वगैरे देत नाही. पण माझा नंबर मी देतो तुम्हाला, 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकतात. हा जो रो हाऊस आहे हे मरकळ एरियामध्ये आहे, पुण्यामध्ये. आळंदीच्या बाजूला मळकळ आहे, तिथं आहे मळकळ. तुम्ही सर्च करा, मळकळची नदी आणि मळकळ परिसर या एरियामध्ये आहे. आणि ह्याचा जो रेट आहे 60 लाखामध्ये असणार आहे. 60 लाखामध्ये जे तुम्ही स्टार्टिंगला बघितलं ना की संपूर्ण 2 मजलीचं आहे, वरती टेरिस धरलं तर टेरिस आहे. आणि एक जो आहे एक 1 BHK खाली दिलेले आहे. ओनरले बोललं की ते रेंटवर दिलेले आहे. 8,500 रुपये त्याचा रेंट आहे. ते दाखवता आलं नाही. 8,500 रुपये रेंट आहे. लाईट बिल वेगळं आहे. आणि समोर कार पार्किंग त्यांनी दिलेली, प्लस बोरवेल स्वतःची बोर मारून झालेली आहे. आणि जसा तुम्ही स्टेरेजवरून पायऱ्यांवरून वरती जाणार आहे तर तसं तुम्हाला तिकडं 2 BHK भेटणार आहे. 2 बेडरूम आहे, एक हॉल आहे, एक किचन आहे, 2 बाथरूम तुम्हाला भेटणार आहे, प्लस एक गॅलरी भेटणार आहे. हे टोटल जे आहे 1800 स्क्वेअर फीटचे हे रो हाऊस आहे. 2 मजलीचे 1800 स्क्वेअर फीटचा संपूर्ण परिसराचा त्यांचा बांधकाम झालेलं आहे. आणि हे जुने किती आहे की 1 वर्ष, फक्त 1च वर्ष झालेलं आहे त्यांना बांधून. आणि प्रॉब्लेम काय आहे विकायला, ते बरेचशे लोकांना डाऊट आला असेल की कशासाठी विकतात. तर मित्रांनो, त्यांना हाय प्रॉब्लेम काहीतरी असणार आहे. हा, आणि 60 लाख जे बोलतात ना ते बैठकमध्ये कमी होणार आहे. कुठं बैठकमध्ये कमी होणार आहे. तुम्ही आले, तुम्ही बघितलं, तुम्ही बघा. माणूस हे पुणे आहे साहेब. पुण्यामध्ये कसं असतं की आले, तुम्ही बघितलं, तुम्हाला पटलं तर तोलमोल भाव करू शकतो आपण इकडं बसून आरामशीर. तर रो हाऊस खूप सुंदर आहे. तुम्ही विचार करा, 1800 स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे, बरोबर ना.
आणि त्याच्यामध्ये 2 BHK फर्स्ट फ्लोअरवरतीच 2 BHK आहे, एकदम मस्तपैकी. म्हणजे 2 बेडरूम दिलेले मोठे मोठे. 850 स्क्वेअर फीटचा 2 BHK पडतो. 850 स्क्वेअर फीटचा 2 BHK पडतो. ओके. आणि त्याच्यामध्ये 2 टॉयलेट बाथरूम, एक इंडियन दिलेले, एक कमोड दिलेले, प्लस गॅलरी सुद्धा आहे. ओके. आणि खूप भारी असा ह्याचा बांधकाम त्यांनी केलेले, एकदम इंडिपेंडेंट रो हाऊस आहे. बघा, मी तुम्हाला बोलत होतो ना की पुण्यामध्ये 10 लाखाचं पण आहे, 20 लाखाचं पण आहे, 40 पण लाखाचं आहे, एरियानुसार आहे. आता काय होतं माहिती का, बरेचशा झोपडपट्टीमध्ये आहे, बांधलेलं घर आहे, भिंतीला भिंती चिटकून आहे, त्या लोकांना विकून दुसरीकडे जायचंय त्यांना. आणि त्यामुळं त्या आहे एक हॉल किचन आहे. बरेचसे असे आपल्या चॅनलवरती पण 10 लाखाचे ॲड केलेले आपण, 20 लाखाची केलेली, 30 लाखाची केलेली ॲड, बरेचसे अशा ॲड आपण करत आलेले. पण त्या जो टायटल आहे 10 लाखाचा, 20 लाखाचा, 15 लाखाचा, 16 लाखाचा, त्याच्याबद्दल तंतोतंतोची माहिती दिलेली. आणि मायनस पॉईंट पण सांगत असतो, प्लस पॉईंट पण सांगत असतो. त्याच्यामध्ये एक एक तंतोतंतोची डिटेल त्या घराच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो. आता मंडळी, बरेचशे लोकांना प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही प्लॉट खरेदी करू शकतात. प्लॉट पण अवेलेबल आहे, एकदम बजेटमध्ये प्लॉट आहे. ओके. आणि तुम्ही डायरेक्टली जे आहे एकदम कमी बजेटमध्ये, म्हणजे आता बघा बुवा, आपल्याकडे जे आहे ना ते 10 लाखामध्ये नाही, 21 लाखामध्ये थेट 10 गुंठेचे आहे. बघा मंडळी, एक एक प्रॉपर्टी अवेलेबल आहे. पण काय माहिती का, लोक जे बघतात ना की 10, 20, 30, तर त्या हिशोबामध्ये त्या प्रॉपर्टी आहे. आता मी तुम्हाला ह्या घराबद्दल सांगितलं. आता तुम्हाला हे रो हाऊस खरेदी करायचे असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तुम्ही संपर्क करू शकतात. किंवा इथं दिलेलं आहे तर तुम्ही मला नाही, इथं तर नाही दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. कारण की काय होतं माहिती का, बिनकामाचे लोक आहे ना डायरेक्टमध्ये स्टार्टिंगमध्ये लोक हे करतात. ओके. तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.